गाईज झाला प्रॉब्लेम, झाला लफडा, मॅटर, तकलीफ, तुफान सगळं आलं लाईफमध्ये एकदम अचानक. का? तुमच्यामुळे. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये कमेंट केलं ना की प्रतिभाला फिरायला नाही. मला वाटलं मी खूप इझिली टॅकल करेन, हे 2-3 दिवसात मी सगळं एकदम भारी करेन, पण सगळं आता माझ्या अंगलट आलंय. आणि सगळ्यात मायनस पॉईंट हे आहे की तुम्ही आता मागचा ब्लॉग बघा, तुम्हाला ऑर्डर स्क्रिप्टिंग केली. मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हणले की हा ब्लॉग मी वर एंड करतोय आणि खाली येतोय, तर आता खाली आलोय. आणि ह्याच्यात सगळ्यात मेन पॉईंट हा आहे की प्रतिभाला माहीतच नाही की आम्ही फिरायला चाललोय. आणि ह्याच्यात डॉलची पण चूक आहे. डॉलने खूप मोठी चूक केली. डॉलने काय केलं तुम्हाला सांगतो. मी जेव्हा फ्लाईटचे तिकीट काढत होतो ना, म्हणजे उद्या वेनेसडेला मी तिला म्हणलं की डॉल, तिने कारण फ्रँकफिनमध्ये केलेलं एअर हॉस्टेसचं शिकली होती. तिला म्हणलं डॉल A315 दिसतंय, तर ही फ्लाईट दुपारची आहे ना. ती म्हणली हां, आणि तिच्या भरोश्यावर बुक केलं. आणि जेव्हा मी नीट स्टडी केलं का मला कळलंय की ही फ्लाईट आज 12 वाजल्यानंतर उद्या वेनेसडे येणार आहे, उद्या 3 वाजताची पहाटे. मग तुम्ही जो कालचा ब्लॉग पाहिलाय, दिवसभर आम्ही शूट केलाय. आधीच एकतर झोपेचे वांदे झालेत. तो ब्लॉग आम्ही दिवसभर शूट केला, रात्री आलो. आता पण प्रतिभा प्रमोशन शूट करते. आम्हाला 1 वाजता निघायचे, घड्याळ वाकडं झाले, पण आता 12 वाजलेत. ठीक आहे, 12 वाजलेत, अजून आमचे बॅग पॅक नाही. प्रतिभाला माहीतच नाही आम्हाला जायचं. आता मला असं झालं की सरप्राईज कसं देऊ, म्हणजे दमलेली पूर्ण ही, दिवसभर थकली ब्लॉग वगैरे करून, तर सरप्राईज देऊ, चपलीने मारेन मला आताही. मला असं झालंय, जावं लागणार आहे. काही तिकीट बुक केलंय, कुठं काय चाललोय त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघायला लागणार आहे लास्ट पर्यंत. आणि हा ब्लॉग माझ्यासाठी आज खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण जिथं चाललं ना ती जागा माझी पर्सनल फेवरेट आहे. मम्मीला पण कालच सांगितलंय. सगळीकडनं वाट लागली आणि गोष्ट आता अंगलट आली. आता माहित नाही कसं टॅकल करणार, कारण 7-8 दिवसासाठी चाललोय. बॅग भरायचे, सगळं नेसेसरीज निघायला लागेल. परफ्यूम, सेंट, एअरपॉड्स, पॉवर बँक्स, शूज, चप्पल, नाईटचे कपडे, तिथं फिरायला काय घेणार. गाईज डोकं झालंय बधीर. आता कसं टॅकल करू माहित नाही. वर गेल्यावर प्रतिभाचं तुम्हाला दाखवतो मी, ती काय करते काय नाही. तिला कसं सांगू की जायचंय, हा मेन आहे. तिला कसं सांगू की आपल्याला फिरायला जायचंय. रात्री 12 वाजले, आता 1 तास आहे माझ्याकडे. 1 तासात बॅग पॅक करायची. हा मागं वैभवचा ब्लॉग शूट करतोय, ह्याला घेऊन जाणार आहे एअरपोर्टला. हा मला एअरपोर्टला सोडणार आहे, चेक इन करणार. सगळा तो प्रोसेस आता तुम्हाला दाखवायला लागेल आणि मला जावंच लागणार आहे. सगळं हे डॉलमुळे झाले बरं का. जर डॉलनी नीट आधी सांगितलं असतं तर आम्ही उद्या निवांत झोप काढून एकदम दुपारचं रिलॅक्स गेलो असतो. पण हे पण गडबड झाली, अंगलट आले. आणि आता तुम्ही हा ब्लॉग लास्ट पण बघा की आमच्यासोबत काय होते, काय घडतंय. गाईज लिटरली ना प्रतिभा मला ना चपलीने बुटाने जे भेटन ना लाकूड फेकून मारणार आहे सगळं. मला आता ना लई हे झालंय. इतना कैसे बोल लिया आप? क्या? मेरे को 15 अगस्त का भाषण देने बोला, मैं 26 जनवरी का दे के आ गया. स्टेज डेयरिंग तगड़ी है. काय की डेयरिंग अभी बनाई, अभी तेरे भाभी को मालूम नहीं अपन में घूमने जा रहा है, मालूम है क्या? और मजा आएगा. तेरे को मेरे को मार खाते हुए देखना है क्या? नहीं दूसरा मजा आएगा. गाईस वर जातो. आउटफिट हाच घातलाय कालचा लास्ट ब्लॉगचा. आता चेंज करतो, नाईटचे कपडे घालतो आणि प्रतिभाला सांगतो, बघू तिचे रिॲक्शन्स काय आहे. ठीक आहे गाईज, मी वर आलोय. यांचं पण अजून काम चाललंय. आणि प्रतिभा तिथं आता जेवण करते आणि माझी लिटरली फाटली. मी तिला सांगू कसं या गोष्टी. काय करते? मग आता त्याच्यानंतर झोपायचं. काय हसतोय का? प्रॉब्लेम झालाय माझ्याकडनं. काय आपली फ्लाईट आहे 3 वाजता. दीपू, बस मस्करी एवढी पण चांगली नाहीये. एवढी मस्करी करू नका. सगळं प्रॉब्लेम प्रतिभा डॉलमुळे झालंय. आणि खरं रात्रीचे 12 वाजलेत. आपल्याला 3 वाजता फ्लाईट आहे, हे तुला वाटत असेल खोटं. दीपू, 12 वाजले आता आणि तुम्ही आता असं काही बोलताय. मला ना पकवायचं म्हणजे लिमिट आहे. ऐक. हा. प्लॅन असा होता की मी म्हणजे उद्या वेनेसडे ला मी डॉलला विचारून, डॉल इकडे जरा, कळलं का? डॉल, मी डॉलला म्हणलं हा. की डॉल हे वेनेसडेची तिकीट आहे ना दुपारचे ना 3:15ची. ती म्हणली हा. आणि जेव्हा मी सकाळी नीट पाहिले, मी चॅट जीपीटीला टाकलं कारण थोडंफार कन्फ्युजन होतं मला. ते तिकीट आज रात्रीचे 3 वाजताचे. खरं सांगतोय. तुम्ही तर मला घेऊन जाणार नव्हते ना? अरे घेऊन जायचं आता, आपल्याकडे 1 तास आहे. बॅग काहीच भरले नाही लिटरली. दीपू पागल आहे. आता काय आवडायला आणि तू येडी आहेस. हाँ, किती धावपळ केली आज दिवसभर. मैंने ऐसा काम किया मैं अपना फेस भी नहीं दिखा सकती. काय उपयोग काय हिचा शिकून दीपू? तू सिरियसली सांगतो, तुला मस्करी वाटत असेल. माझ्याकडनं सगळं माझाच प्लॅन अंगलट आलाय ह्या पोरीमुळे. 90%
प्लॅन नांगलट आणलाय आणि मी आपल्या ऑडियन्स ऐकलं, त्यांनी खूप कमेंट केलं म्हणून मी तिकीट खरं बुक केलेत. आपल्याला जायचंय 3:15ची फ्लाईट आहे. सच में माझा विश्वास नाही बसत आहे पण या गोष्टीवर. खरं सांगा मला बघू नका यार. मैं झूठ बोलूंगी क्या? तुझी मेरी शपथ, कसम. तुझी आपली शपथ कसम. ए, तुझी शपथ. मग मला तिकीट दाखवा आधी, मग माझा विश्वास बसेल यार. मला विश्वासच नाही तुमच्यावर. कालपर्यंत मला म्हणत होते नाही कुठं नाही नेणार तुला, याव ट्याव काय काय केलं तुम्ही हा, आणि आता असं वागताय का माझ्यासोबत? तिकीट्स माझ्या या फोन मध्ये, असं- मी डॉलच्या फोन मध्ये तिकीट पाठवतो, दाखवतो तुला, ठीक आहे? बोल, खरी गोष्ट आहे. अरे आपकी कसम. सच मी में. तिकीट पाठवतो, 2 मिनिटं काय थांबा. आधी मी हे झूम करतोय, तिला सांगायचं नाही की आपण कुठं चाललो आणि तिला अजून विश्वास बसत नाही. फोन पाडला. नुसते फोन पाडताय यार तुम्ही. थांबा मला झूम करू द्या नीट. बघायचे हे बघ तिकीट. ही शपथ दीपू, पागली नाही तुम्ही. इथं आठवडा झालाय कंटिन्यू काही ना काही चालू आहे. इतकं बिझी शेड्यूल आहे, इथे झोप नाही काही नाही, आणि तुम्ही हे असं करताय. ऍटलीस्ट मला सांगायचं आधी की जायचंय सरप्राईज किंवा करत होतो, काय. पहिल्यांदा सरप्राईज घडला आणि आणि असं surprise. त्यामुळे ते पण ह्याच्यामुळं तो मी तुला हात पडतो. मी तर ऑडियन्स झाली, मला बुटर फेकून मारणार, इथे काढून मी तुला तर सिरियसली सांगतो प्रतिभा, आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे. अर्धा तास बॅग भरायची. 7 दिवसासाठी आपण बाहेर चाललोय. एक साधी गोष्ट आहे, आपण जर बाहेर चाललोय, कुठं चाललोय मला माहित पाहिजे. माझं ते आउटफिट म्हणून माझं काय काहीच नाही यार. झूम केलंय आणि तुला ही जागा खूप जास्त आवडणार आहे. आणि काहीच तुम्हाला वाटत कुठं नाही चाललोय सगळं, आपण? मी नाही सांगणार ते तुला. आता फक्त माझ्यासोबत यायचंय, ठीक आहे? माझी जी वाट हाँ, लागणार जल्दी आहे. खाओ, बैग पैक करना है. आणि पण सांगताय तू पण असं कधी यार तू तुम्ही. असं रिॲक्ट पण नाही करत. तुला अजून असं वाटतंय का चाललं नाही मस्करी? मला वाटलं तू मला असं होतच नाही. अरे वाजलेत किती आणि मला आता सांगताय तुम्ही, म्हणजे कसा विश्वास बसेल माझा? गाईज हा? 12:15 झालेत आता. 3 पण बजे की तू आपल्याकडे flight. हार्डली फक्त 3 वाजताची फ्लाईट आहे. आपल्याला एअरपोर्ट काय करून 1:30 वाजता पोहोचायचं. तर प्लीज आवर घर राहू दे, रूम डॉल साफ करा म्हणून. मी गाईज मागचा ब्लॉग पण बघा. हे दोघं पण आता असे बसले आणि आम्ही बसलोय. तुम्हाला वाटत असेल सगळं स्क्रिप्ट असेल. मी म्हणलं हिला, मला तिथं जेव्हा शूट करताना सांगायचं नव्हतं, माझा सरप्राईज फ्लॉप करायचा नव्हता, पण सगळं जसं म्हणलं अंगलट आलंय. असं म्हणजे गुस्सेचं ते करायचं. अरे पण हिने असं केलंच कसं? बर ऐक ना, आता सोड, आता सिम्पल. हा. आपल्याकडे खरंच वेळ नाहीये. मी बॅग्स काढतोय. आपल्याला निघायचंय. आपल्याला अर्धा तासात पॅक करायचंय सगळं. तू हाय इंटरेस्टेड? आता काय यावं तर लागणार दीपू मला. ऑप्शन नाहीये. ऑप्शनच नाहीये बाई, खरंच छोड़ दो, नाही. ये छोड़ दो. ठीक आहे, झालं मग माझं. भूकच गेली आता माझी. चला मी Bag भरा. आवरायला घेते मग. बॅग भरायचा. बघते तुमच्या. गाईज आता अर्धा तासात बघू काय काय करतो आम्ही, कसं काय, आणि लेट्स गो. शपथ घेऊन नव्हतं काय त्याच्यात 1% असं हे नव्हतं. प्रतिभाला ना हिंट पण नव्हतं की काय चाललंय काय नाही. आणि मला असं वाटलं होतं की की ती खूप ओव्हर रिॲक्ट करेन असं तसं, म्हणजे काय असं तसं, हा असं खुश होईन, पण तिच्या तोंडावर 1% पण एक्सप्रेशन नाही. आणि मला अजून वाटतंय की तिला सगळं नकलीच वाटतं, आम्ही जाणार नाही म्हणून. आता मी बॅग्स काढतोय म्हणजे तिला विश्वास बसून बॅग भरायला लागलो तर. तिकडे दाखव. पण तू ह्या प्लॅन मध्ये हे दोघं पण होते. ह्यांना माहित होतं आम्ही कुठं चाललोय. हे तुला सांगितलं नाही. कसले आहेत रे तुम्ही सगळे? आम्हाला सगळं माहितच आहे काय काय घोटाळा केला ह्याचं काय काय. त्याला सकाळीच सांगितलं मी, आणि तू राहिली. मला ना तुम्ही ना सगळ्या ब्लॉग्स मध्ये मला या सगळ्यांनी बेडच पण बनवलं. ऐक ना, सगळ्यात विशेष गोष्ट ही की मला असं वाटलं तू आता ही शिव्या बिव्या देती. मला पण तेच वाटलं. अरे मी रिॲक्टच नाही केलं काय. कसं आहे ना हे, तुम्ही कॅमेरा बंद केला ना मग देणार आहे मी. शिवाय देत नाही ती. तिला शिवाय काय नाही, मी बोलणार. ओरडते. बरं ऐक ना, पण तू अजून सिरियसली सांगतोय. तुझी बॅग काढली, माझी बॅग काढली, आपल्याला फटाफट आवरायचं आता. चला. Guys, आता खरी चिडचिड होणार आहे बॅग पॅक करताना, कारण एंड समजणार मोमेंटला माझी बहीण बॅग पॅक करणार आहे आणि आता मला माहिती आहे तिची किती चिडचिड एंड होणार मेन आहे. टॉपिक, हमारे पास कपडे वही बोलने वाली थी. अरे माझे कपडे निम्मे घरी आहेत, मी ऍटलीस्ट तिकडून तरी आणले असते शॉपिंग काहीतरी. के लिए भी सो गाईज ऐका ना, मी तर अर्ध्या पाऊण तासात चॅट जीपीटी केलं आणि मला काय जड नाही. 7-8 शर्ट, 2-3 जीन्स, बाकी जे आहे परफ्यूम माझ्या इथे पडले. एअरपोर्ट इलेक्ट्रिकल सगळं घेणार आहे मी. सगळं स्वतःचं बघितलंय माझं. पण तू काही आपल्या नाही 7 बोललंय. दिवस तिकडे ब्लॉग करायचे, रील्स करायचे, सगळं अच्छा, भर. तुला 7 दिवस जायचंय. 7 दिवस. अरे तुला आता सांगितलं. 7 दिवस. बघितलं काहीच ही अशी हिला लक्षात पण राहत नाही. आणि हिला अजून असं वाटतं की नाही चाललं, पण तू प्लीज आवर. आवडते. तुम्हाला असं वाटत असेल टाइम आहे ऍडजस्ट केलं. हे बघा हा तर टाइम माझा. असं आहे पण तू ना. प्लीज आवर, प्लीज 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 सिरियसली आवर. बाय. तुझं दर्शन एवढं जवळ आहे, त्यांनी पण नाही सांगितलं तुला. अरे यार. बाय बाय.
यांची रील चालू आहे गाईज, ती अजून सिरियसली घेत नाहीये. नाही नाही सही आहे राईट. अजून सिरियसली घेत नाही तू. जाऊ जाऊ भैया किन्नरी. प्रतिभा तुला मस्करी वाटते का? आपण खरं चाललोय. माझ्यावर चिडायचं नाही, चुकी तुमची आहे, मला काय बोलायचं. तू मग खरं सांगतोय मी, खरं खोटं नाही. त्याच्यात टाइम पाहिलंय तू. आवडते मी चिल. गाईज माझे काही कपडे आले इस्त्री करून, माझं सगळं सेटअप मी इथं लावतो. सगळी स्वतःची तयारी केलेली आहे इथे. कालच आणि दिलते माझं काही मी, नाही. कालच दिलते मी. माझं सेटअप इथं लावतो मी. हार्डली 5 मिनिटात सगळं करून मी एक टाइम लॅप्स लावतो त्याचं. बघा मला काही बोला कपड्याला, मग मी तुम्हाला सांग. लवकर भर चल. गाईस 12:30 वाजलेत. मी हा बॅग भरला पण ह्याच्यात माझे कपडेच येत नाही. आता मला हा बॅग घ्यायला लागणार आहे आणि ती तिचं भरती. खूप घाण धावपळ होती. आणि मम्मी आली आता वर भेटायला. आता तरी विश्वास बसला का तुला? मम्मी आली इकडे बघ. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना. हिला माहित नव्हतं ना आपण चाललोय. मी सकाळी बोललो होतो मम्मी. Prank हो गया है. मम्मीला मी सांगितलं होतं सकाळी की प्रतिभाला सांगायचं नाहीये. तू रडली बाबा. का? हो ना, मम्मी ना. बोलो बोलो काय बियो? आज माझ्या पिल्लू रडला. का मम्मी लय काम करते म्हणून. गाईस कसं होतं? सॉरी गाईस. परत आला. मेरा फोन रे काय गाईज. फिर से बाय बाय गाईज. तर गाईस मला माहिती आहे काय झालंय. प्रतिभा ज्यापासून हे कॉन्टेंट पर्यंत मनावर घेतलं ना, ब्लॉग्स हे सगळं करणं, तर तिला घरात काम करता येत नाही. आणि काल ती झाडू काढायला गेत होती तर मी पण ओरडलो की झाडू नको काढू, वर जा. आणि त्यात मग तिला असं वाटतं की मम्मी मला बोलन ओरडल. आणि मम्मी पाशी आज जाऊन ती रडली आणि हे मला आत्ता कळाले. जे की नव्हतं सांगायचं मग. मी सांगितलं. व वापस रड द्या. नाही नाही. हो मम्मी आम्हाला खरं वेळ नाही, आवरायचं आणि एअरपोर्टला जायचं बाय लवकर. बाय. जाओ. बाय बाय. निकला जाओ, बाय बाय, वापस मत आना. ये रूम में आना मत, मैं नहीं हूं तब तक. नहीं, हमारे पास चाबी है. ये जीवीज नाही आहे पोरीमध्ये. मला पोराचं काय घेणं देणं नाही. मला मम्मी म्हणते, मला मम्मी म्हणते तुला तोंडावर दिसून येत नाही. म्हणलं ह्याची माझी चूक आहे का माझ्या तोंडावर दिसून येत नाही? घर सगळी अख्ख्या रूम मध्ये पसारा झालाय आणि हिला अजून आता सिरियस वाटतं ना जायचंय. आमच्याकडे आता 10 मिनिटं आहे मॅक्स. आणि मी चेंज पण नाही करणार. मी हाय त्याच्यात रात्रीची 3 वाजताची फ्लाईट घेणार. आणि आता आपण कुठं चाललोय, एअरपोर्टवर जाऊन हा ब्लॉग एंड करू. तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला लागणार आहे आपण कुठं चाललोय, काय चाललोय. प्रतिभा सिरियसली चल, खूप खरं लेट होते, खूप जास्त. दीपू गप्प बस, तुमच्यामुळे लेट झाले. आवाज नका जडू. लेट माझ्यामुळं काय संबंध आहे? माझं रेडी आता, चल. झालं माझं, चेंजेस करायचं फक्त. झालं माझं. तू चेंज करते, मी तर तेवढं पण नाही करत आहे. मला कारण माझ्या इस्त्रीचा शर्ट वाया नाही घालवायचा. आवर लवकर, चल 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 बाबा प्लीज चल. गाईज एवढं सरप्राईज माझ्या अंगलटीन मला माहित नव्हता. हे सरप्राईज नाही झालं, मी सरप्राईज झालो. आता सरप्राईजनेच मला सरप्राईज दिला. नुसती गडबड चालू आहे. झालं आता झालं. पण तो लय राग येत असं असं बडबड फिरायला येतो, त्याचा आनंद पण होत असं नाही, असं चिडचिड होत असं. कसं ना म्हणजे हे काहीच माझ्याकडे घातलंय नीट ना. कपडे नाही आहेत, काही नाही. तिकडे घेऊन देतो तुला. काहीच कपडे हे बघा चांगलंच घातलं, एअरपोर्ट साठी हे ठीक असतं. इकडे चल. इमर्जन्सी मध्ये बॅग पॅक केले. पण तू केलं सगळं पॅक? झालंय. काय काय केलं? मला असं वाटतं की विसरलंय. ते आता नवीन घ्यायला लागणं ऑप्शन नाही आपल्याकडे. हे जॅकेट ठीक आहे, घे. तुला फ्लाईट मध्ये थंडी लागेल. रेड टू पिंक जाएगा ना. आता आम्ही एकदम फोटो काढतो आणि आम्ही निघतो एअरपोर्टला डायरेक्ट. आय होप हे सगळं सगळं नीट होईल. वेळेत पोहोचू. 3:15ची फ्लाईट आहे, तर हाय आमच्याकडे वेळ. 1 तास जायला. 2ला जरी पोहोचलो तर 1 तासात होतोय. फक्त एअरपोर्टला गर्दी नको. पण तू आता खरं सांग, हाऊ एक्साइटेड यू आर? आहे ना दीपू, एक्साइटेड आहे मी. ती खरंच खूप दमली आणि मी पण दमलोय, पण ते माझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. फक्त तिने खूप मेहनत घेतली स्टुडिओवर, त्या गोष्टी मी नाही. मी एडिट आणि झोपला लफडं गेलंय. डॉल सॉरी, हम आपको तकलीफ देके जा रहे हैं. बरं गाले झाड जो पसारा झाला ना अख्ख्या रूम मध्ये, नवीन मध्ये पण हे सगळं डॉलचा वरणार आहे. आणि वी आर रेडी टू गो. बॅग्स रेडी आहे. पण तू लवकर खाली आहे, मी वाट बघतोय. ठीक आहे. थँक्स टू वैभव, त्याने अख्खी डिक्की भरून ठेवली आमची. अख्खे बॅग भरून ठेवलेत. काहीच लेट झालंय.
म्हणून मी हे करतो का डीजे यात्रा हे करून ठेवतो, ज्याने आम्हाला लाईनीत वगैरे उभं राहायला लागणार नाही. जर कोण तुम्ही पण ट्रॅव्हल करता तरी लक्षात ठेवा, डीजे यात्रा एक चांगला सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचा बोर्डिंग पास अपलोड करून तुम्हाला सगळं QR वगैरे येतात, ज्याने तुम्हाला ना बाहेर लाईनमध्ये थांबायला नाही लागत, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स दाखवायला नाही लागत, आधार कार्ड वगैरे. हे असं QR भेटतं, तुम्ही ते स्कॅन करायचं आणि तुम्ही डायरेक्ट आहे तुम्हाला तसं ॲक्सेस भेटेल सगळीकडं. तर हे सोपं आहे, तर लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि मी खूप गडबडीत बोलतोय कारण तेवढी गडबड झाली. आता 1:18 झालेत, 3:15ला फ्लाईट आहे आणि 25 मिनिटं म्हणजे अर्धा तास आधी बोर्डिंग स्टार्ट होती, गेट बंद होता. तर आम्हाला 2:30 पर्यंत सगळं करून आतून म्हणजे बाहेरून गेटपासून आत जाऊन सिक्युरिटी चेक इन करून सगळं करून आम्हाला गेटपाशी जाणं खूप गरजेचं आहे. का माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आम्ही जिथं चाललोय, कुठं चाललोय सांगा मला, आपण कुठं चाललोय? बघ, एक सरप्राईज तर फेल झालाय तो तुला सांगण्यात, म्हणजे सरप्राईजच होता तो, पण तो जसा पाहिजे तसा तुझ्यापर्यंत डिलिव्हर नाही झाला आणि तू ते एक्सेप्ट केलं, तसं रिॲक्शन नाही दिले. पण हे मी नाही सरप्राईज तुला सांगणार, हे मी सांगणारच नाही आपण कुठं चाललोय. आणि गाईज मी ह्या गोष्टीची हिच्या समोर बोलून गॅरंटी देतो, मी माझ्या बायकोला तेवढं ओळखतो, ती लिटरली लक्ष पण देणार नाही. कितीतरी ट्रिप झालेत, आम्ही 3-4 वेळा इंटरनॅशनल गेलोय, काश्मीर मनाली सगळीकडे. प्रतिभा फक्त माझ्या मागं फिरणार आहे, ती पर्सनली कुठंच लक्ष देणार नाही. आणि म्हणून मला माहिती की तिला माहीत कळणार पण नाही. पण आज जर तिने लक्ष दिलं तर होईल, पण मी तरी गॅरंटी देतो ती तिकडे जाऊन ही गोष्ट विसरणार आणि ती लक्ष देणार नाहीये. अरे पुन्हा असं बोल, मला नाही समजत काय तुम्ही काय करताना तुमचं काय चालू आणि मी असतं खूप डोक्यामध्ये, फास्ट खिचडी करतो. मला नाही समजत. हा, आता पण सांगतो तुम्हाला, आम्ही निघालो, डीजी यात्रा लॉग इन केलं, पटापटा सगळं हे केलं की आम्हाला कुठंच अडचण येणार नाही. सो गाईज, मला आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल. मागचा तुम्ही पाहिला, हा पाहिला. अशीच लाईफ मला पाहिजे आणि माझी अशी होती आधी खूप ह्याच्यात, तर मला ते आवडत होतं. आणि आता लय काय बोललं तर हिला कळण पण, तर हे मला काही सांगायचं नाही तुम्हाला. आणि आम्हाला अशीच लाईफ हवी आहे, काम वगैरे, जाणं फिरणं हे ते. सो आता तुम्ही बघा, एअरपोर्टला जातोय, कोण आज जातो बोर्डिंगला, तिकडे सगळं पास करतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि गाईज आत्ताच सांगून ठेवतो, आम्ही 7-8 दिवसासाठी बाहेर चाललोय. सो ह्या 7-8 दिवसात तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप नवीन लोक तुम्हाला भेटणार आहे. 7-8 दिवस हा न सांगतो 7-8 दिवस. शाणे सुधरा, असं नका मागत जाऊ कोणीच. हे चुकीचं आहे की नाही सांगा तुम्ही बरं. सरप्राईज दिलं तरी काय घेणं नाही. कशी आली आहे मी, कशी चालली एअरपोर्टला बघा. तुला नवीन कपडे घेऊन देतो, जेवढे पाहिजे तिकडे तेवढे. बघा, घेऊन नका देऊ मग सांगते. हो भाभी, धमकी दे रही होय. ऐसे कैसे ओए, बाहर है हम, ओए, क्या कर लो? समजा तेरे भाभी नु. मला धमकवणार का तू? हा शाण्या. होय ना, नु समजा ले तू भी रे. वरना बाई लाडली. तुझी पुणे येतात काय माहिती हे. ओए तू मेरी एक गल सुन, मैनू सब भाषा आंदी है. दसो जी केड़ी गल तू सिर्फ दस तेनू केड़ी गल करनी सी, मैं ओदी लैंग्वेज में तेरे से गल करांगा. ਤੁਸੀਂ ਦੱਸੋ ਕੀ ਕਰਨਾ ਹੈ ਗੱਲ बस पंजाबी विच गाना गा के दिखाओ तेनू. ला जो सोनिए औजला करण हौसला फैन तू औजला भाई अपना ए गाना गा के दिखाते दोघं हौसला वेडे का. झालेले थे. आणि करण हौसला का कौन सा गाना गाते करण अपन? हौसला. बावन बार्स. तेनू मैं 6 इंच चक्कियां. ऐसा नहीं, मैं गाता यार, ऐसे हो जाता तो नर्वस हो जाता हूँ, मैं भूल जाता हूँ. हाँ मेरा भी वही सीन हो गया, वो लाइन वही याद सीन हो गया. इन्ना लोक नु ही चले या नी लक लगया, मेरा किन्नी वारी धरती ना लक लगया, जदों हिक्की उत्ते VVS शाइन कर दी, भाई पता लगदा के भाई लक लगया. आधे हिप दे क्लिप भी हमारे सड़ता, मैनिफेस्ट भी करे नाल करे मैंने तो. तेनू पता हो जुवेली ना प्यार गोरिए, नी तू अख ना मिलावे ते रखे एनका. असी पिट दे नहीं कुत्ते, असी पिट दे नहीं, असी पिट दे नहीं कुत्ते वार करीदा, आपा जेल से नहीं कर दे प्यार करीदा. भाई करण हौसल्याचे fan आहेत. हे लोक तर वेडे आहेत माहितीये. मी तर लय क्रेझी Concert ला फॅन जाऊन आहे. आल्यापासून तर हे अति वेडे झाले. त्याच्या आधी पण मी ऐकत होतो, पण कॉन्सर्टला आणि भाई काय concert ला जायच्या आधी तर लिहितो. एक दिन बापरे. मी ना खूप एक्साइटेड आहे, खूप जास्त एक्साइटेड आहे. पण ना मी इतकी थकलेली आहे, म्हणजे हे समजू शकतात. हे मी तुम्हाला नाही सांगू शकत की मी किती थकली आहे. पण चाललोय फायनली. आणि माझाच हट्ट होता खूप दिवसापासून. आणि माझं तुलाच माहित पूर्ण नाही आपण करतोय. कुठं चाललोय. आणि हा ते एक वाईट वाटतंय मला की कुठं चाललोय ते वाईट माहित का नाहीये. वाटतंय? सरप्राईज काय कामाचं हा असतं? सरप्राईज, लेकिन मुलींचं असतं ना असं थोडस की माहित पाहिजे, मग आउटफिट वगैरे आहे ते थोडस. गाइस फाइनली आम्ही एयरपोर्टला पोहोचलोय. एयरपोर्ट लई दिवसाने आलो, एकदम चेंज आहे. वैभव अभी जाओ, बाय. हमने बैग ले लिया बतू, आणि हिला झोपच आली अजून सुद्धा. जाऊ काय नाही. आता खुश आहे, चला लेट्स गो.
आपकी यात्रा मंगलमय हो, पहुंच के फोन करो. यस बाय बाय. बाय बाय. आराम से जा, फोन कर मेरे को, लोकेशन भेज. मेरी पिंकू दे. अरे ही घे ना बाळा तू. हो भैया, हम क्या? गाईज हे असतं डीजी यात्रा. हे काका खूप चांगले आहेत, थँक्यू. Please scan your token or ticket. ठेवू नका, वर्षभर हे करा, वरती पकडा अजून. चलो आलो टायमिंग मध्ये. चला आता. आता आम्ही चाललोय लगेच हे ड्रॉप करायला लगेज काउंटरवर आणि बोर्डिंग पासेस घेतो. आपलं नशीब चांगलं आहे गाईज की सिक्युरिटी चेकिंगला पण गर्दी नाही आणि मागं पण म्हणजे कुठंच आम्हाला गर्दी लागली नाही. सो फुली आम्ही वेळेत पोचू एकदम परफेक्ट. गाईज प्रतिभाची झोप नाही झाली ना, त्याच्या तोंडावर असे पिंपल येतात आणि मला पण असते रिअलाइज झाले, माझ्या पण आले. आवडलं का तुला सबवेचं? आणि गाईज हे एअरपोर्ट आहे, तुम्हाला वाटतं का एवढी जास्त शांतता एअरपोर्टला? गाईज आता आमची बोर्डिंग चालू झाली आहे आणि विमानात बसलो आहे. आम्ही पुढं चाललो, त्यासाठी तुम्हाला आता ब्लॉग पुढचा बघायला लागेल. खूप मजा येणार तुम्हाला. दमली कारण तुला अजून कळालं का आपण कुठं आलो? काय झालं अजून कळालं नाही आम्ही कुठं आलोय ते. कोणत्या एअरपोर्टला आहे पण? हा मागच्या विमानात होतो. सो गाईज आमचे बॅग झालेले आहेत आणि अजून सुद्धा प्रतिभाला कळालं नाही आहे आम्ही कुठं आलोय ते. आता तरी कळालंय का तुला नाही आपण कुठं आलोय? मी घेतोय, तू नको घेऊ. पण आसपास तू असं काहीच नोटीस नाही केलं, तो अजून झोपेत आहे तो. तिचा आवाज पण नाही घेत नाहीये. चल मी घेईन दोन्ही बॅग का. चल बघ, मी तुला आत्ताच सांगतो आपण कुठं आलोय माहिती आहे तुला? आपण आलोय बँगलोरला. अच्छा, जे इतक्या दिवसाचा प्लॅन चाललेला तो तुमचा. ठीक आहे दीपू. सो गाईज आम्ही बँगलोरला का आलो ना हे आता तुम्हाला आम्ही जिथं राहणार आहे तिथं जाऊनच सांगू आहे ना. आता सगळं तुम्हाला कळणार आहे. फक्त आता थोडं हां, आता तुम्हाला उद्यापासून सगळं कळणार आहे. आणि आम्हाला खूप जास्त झोपेची गरज आहे. एक वेळ आम्ही झोपतो, आराम करतो आणि सगळं करून मग तुम्हाला सांगतो की का आलो, कसं काय, एव्हरीथिंग. थोड्या वेळातच सांगू तुम्हाला, थोड्या वेळात म्हणजे सकाळीच सांगू आम्ही इथं का आलोय, कशामुळे आलोय, सगळं आता इथं तुम्हाला कळेल. सो तुम्ही आता इथवर ब्लॉग तर पाहिला आहे. मी सांगणार नव्हतं या ब्लॉगमध्ये की आम्ही कुठं आलोय ते, पण मरुद्याला सांगतो तुम्हाला. मग नाहीतर आम्हाला पोस्ट करायला डिले होतं, कारण आम्ही 2 दिवस पुढं चालतो, मग आम्हाला सांगता येत नाही कुठं काय, म्हणून मी पटक्यात सांगितलं. आणि आम्ही जिथं आलो ही जागा जी आहे बँगलोर, इथं ना कसं सांगू तुम्हाला, म्हणजे इथं माझ्या खूप साऱ्या मेमरीज आहे. इथं का आलोय ना मी हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी का कसं काय. आणि इथनं पुढचे जे ब्लॉग्स आहे ना ते तुमच्यासाठी पण सरप्राईज असणार आहे. कारण ना माझ्या पायात भिंगरी लागलेली, मी कुठं जातो काय जातो ना सांगू शकत नाही ऑन द स्पॉट आम्ही कुठं जातो काय जातो ते. सो थँक्स फॉर वॉचिंग. इकडे लवकर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.